हरिओम. आज आपण गीता नित्यपाठामधल्या 109व्या श्लोकाचा स्वाध्याय करत आहोत. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामधला शेवटून दुसरा म्हणजे 19वा हा श्लोक आहे. यो मामेव मसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम स सर्वविद भजति माम सर्वभावेन भारत, असा हा श्लोक आहे. याचा शब्दशः अर्थ आधी आपण बघूया. हे भारता म्हणजे हे अर्जुना, जो असम्मूढ म्हणजे विवेकी मनुष्य मला पुरुषोत्तम म्हणून तत्वतः जाणतो, सगळीकडे मीच आहे या भावानी निरंतर मला भजितो, तो मनुष्य सर्वविद म्हणजे सगळं काही जाणणारा होय, असा याचा शब्दशः अर्थ. हा 15वा अध्याय ज्ञानप्रधान अध्याय आहे आणि त्याच्या उपसंहाराच्या श्लोकांपैकी हा एक श्लोक आहे. या श्लोकामध्ये ज्ञानी व्यक्तीसाठी म्हणून असम्मूढ हा शब्द वापरलेला आहे. असम्मूढ याचा अर्थ जो दृश्याच्या मोहामध्ये अडकत नाही, दृश्याच्या पलीकडचं जे परमात्म तत्व त्याचा वेध ज्याला घेता येतो, अशी व्यक्ती. आता दृश्य याचा अर्थ फक्त जे दिसतं ते दृश्य असा अर्थ नाही घ्यायचा, तर एखादा ध्वनी, एखादा स्पर्श, एखादा वास, एखादी चव, एकूणच इंद्रियांच्या योगे जे जे जाणवतं त्याला दृश्य असं म्हटलेलं आहे. अशा दृश्याच्या मोहात जो अडकत नाही तो असम्मूढ. म्हणजे इंद्रियांच्या द्वारे ज्या संवेदना होतात त्या त्याला होतच नाही असं नाहीये. त्या संवेदना होतात, त्यांच्याद्वारे होणारा आनंद सुद्धा होतो आणि तो आनंद तो ग्रेसफुली स्वीकारतो सुद्धा. पण त्याचा आविर्भाव त्याच्या अंतःकरणाला चिकटून बसत नाही. मग त्याचं अंतःकरण वरच्या पातळीवरच्या आनंदावर स्थिरावलेलं असतं आणि म्हणून तो दृश्यामधनं मिळणारा आनंद हा सहजपणे बाजूला सारू शकतो, त्याचा मोह बाजूला सारू शकतो. अशा व्यक्तीला इथे या श्लोकामध्ये असम्मूढ असं म्हटलेलं आहे. असम्मूढ व्यक्ती काय करते, कशी असते असं सांगितलेलं आहे. माम पुरुषोत्तमम इति जानाति, मला पुरुषोत्तम म्हणून जाणतो. इथे जाणणं म्हणजे भौतिक दृष्ट्या जाणणं किंवा वैचारिक दृष्ट्या जाणणं असा मर्यादित अर्थ आपण घेता कामा नये. जसं समर्थांनी दासबोधाच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे किंवा आता आपण स्वामीजींच्या प्रबोधनात जसं ऐकलं, नाना शास्त्रांच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. आत्मप्रचितीने जाणणं असा अर्थ जानाती या शब्दाचा घ्यायला पाहिजे. वैचारिक दृष्ट्या जाणण्याचं एक महत्व आहेच, म्हणजे स्वाध्याय करणं म्हणजे सुद्धा वैचारिक दृष्ट्या जाणणं आहे. पण नुसतं वैचारिक दृष्ट्या जाणण्याने जाणणं पूर्ण होत नाही. जाणणं पूर्ण केव्हा होईल, तर क्षर आणि अक्षर या दोन्हींच्या पलीकडे असलेलं पुरुषोत्तम तत्व ज्यांनी अनुभवलं त्यानं पूर्ण जाणलं, त्याचं जाणणं पूर्ण झालं. हा सगळा जो विवेचनाचा प्रवाह आपण गेले एक 3-4 स्वाध्यायांमध्ये आपण बघतोय, तो 16व्या श्लोकामध्ये सुरू झालेला आहे. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एवच, या श्लोकापासूनच हा सगळा विवेचनाचा प्रवाह चालू झालेला आहे. आपण बघितलं की क्षर म्हणजे नाशिवंत किंवा परिवर्तनशील आणि अक्षर म्हणजे अविनाशी अपरिवर्तनीय. जड आणि चेतन असं आपण ज्याला म्हणतो ते हे क्षर आणि अक्षर. मागच्या काही स्वाध्यायांमध्ये आपण क्षर आणि अक्षर पुरुष यांची व्याख्या, त्यांची व्याप्ती हे सगळं आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आपल्या नेहमीच्या अनुभवातली गोष्ट कुठली, तर क्षर म्हणजे प्रत्यक्ष दिसणारं शरीर आणि अक्षर म्हणजे शरीरात राहणारा जीवात्मा. जीवात्म्याच्या आधारे प्राण कार्य करतात आणि शरीराचं संचलन होतं, शरीर चालतं, बोलतं आणि ते जिवंत आहे असं आपण म्हणतो. आता जीवात्मा शरीर सोडून निघून गेला की त्याच्याबरोबर प्राणही निघून जातात आणि शरीराचं संचलन थांबतं आणि ते मृत झालं असं आपण म्हणतो. ही आपल्या कळण्याच्या आवाक्यातली किंवा आपल्या अनुभवाची गोष्ट आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे जे काही लहान थोर चर अचर जे जे काही पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, ज्याला ज्याला म्हणून नामरूप आहे,
जे जे म्हणून त्रिगुणांनी बनलेलं आहे ते सगळं क्षर आहे. त्यांनी दिलेला दृष्टांत म्हणजे खळाळणाऱ्या पाण्याबरोबर त्यात उमटलेलं चंद्राचं प्रतिबिंब सुद्धा उसळलेलं वाटतं. ते प्रतिबिंब उसळलेलं नाहीये, पण ते पाणी उसळलेलं असल्यामुळे प्रतिबिंब सुद्धा उसळलेलं वाटतं. तर तसा क्षरपुरुष हा उपाधी सापेक्ष असल्यामुळे तो काळा, गोरा, जाड, बारीक, येणारा, जाणारा, हसणारा, रडणारा किंवा जन्मणारा, मरणारा असा वाटतो. आणि म्हणून त्याला क्षर म्हणजे नाशिवंत किंवा परिवर्तनशील असं म्हणतात. आता ज्या वेळेला सगळ्या सृष्टीचा लय होईल, कुठलीही उपाधी राहणार नाही. अशा वेळेला काय होईल? तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही सगळी महाभूत अव्यक्त रूपामध्ये जातील. बीज रूपामध्ये जातील. या अवस्थेमध्ये हसणं, रडणं, जन्मणं, मरणं अशा कुठल्याच उपाधी राहणार नाही. पण उपाधी नसल्या तरी तत्व असणार आहे. आणि त्यालाच अक्षर म्हणजे अविनाशी किंवा अपरिवर्तनीय असं म्हटलेलं आहे. आता सृष्टीचा लय होणं म्हणजे काय? तर आपल्या मनामध्ये असलेल्या वृत्ती शांत होणं. त्या कधी होतात? तर ध्यान काळामध्ये होतात. सगळ्या वृत्तींचा लय झाल्यानंतर आता कुठलीच वृत्ती नाही अशा अवस्थेमध्ये ज्या तत्वाचा आधार असतो त्याला अक्षर असं म्हणतात. ही अवस्था स्थिर होता होता एकच तत्व आहे, पुरुषोत्तम तत्वच आहे आणि तेच क्षर आहे आणि अक्षरही आहे अशी अनुभूती येते. मग तीन वेगवेगळे पुरुष नाहीयेत, तर एकच पुरुषोत्तम तत्व क्षर आणि अक्षर या रूपांमध्ये आहे. ही अनुभूती ज्याला येते त्याला या श्लोकामध्ये सर्वविद म्हणजे सगळं काही जाणणारा असं म्हटलेलं आहे. परमात्म तत्व म्हणजेच उत्तम पुरुष, तोच क्षर आहे आणि अक्षरही आहे. शरीराच्या सापेक्ष त्याला आपण आत्मा, अंतरात्मा, जीवात्मा अशा शब्दांनी संबोधतो आणि विश्वाच्या सापेक्ष त्याला परमात्मा म्हणतात. या सगळ्या विवेचनाचं सार तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये वर्णन केलंय. हे सगळं क्षर, अक्षर, पुरुषोत्तम हे सगळं बुद्धीने समजून घ्यायचा का प्रयत्न करायचा? तर ते अनुभूतीने समजून घ्यायला मदत होईल कदाचित म्हणून. पण बुद्धीने नाही समजलं तरी एक वेळ चालेल. अनुभूतीने समजणं हे महत्वाचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, यज्ञ भूतांच्या पाळणा, भेद कार्य कारणा, पावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थान. हा जो सगळा उत्पत्ती, स्थिती, लय असा अखंड चाललेला यज्ञ आहे, ते सगळं समजून घेऊन उपासना करायची. आणि ती कशासाठी करायची? पावावया ब्रह्मस्थानी. पुढे ते म्हणतात, एक परी पडिले भागी, फळ बीजाची या अंगी, धन्य तोची जगी आदी अंत सांभाळी. तत्व एकच आहे, ते दोन भागांमध्ये असल्यासारखं वाटतं. एक फळभाग आणि बीजभाग. म्हणजे अभिव्यक्त अवस्थेला फळ किंवा इथे म्हटलं तसं क्षर आणि अव्यक्त अवस्थेला बीज, अक्षर असं म्हटलेलं आहे. फळापासनं बीज आणि बीजापासनं फळ असा आदी अंत किंवा उपक्रम उपसंहार हा अखंड चालू आहे. जो आदी सांभाळतो त्याचा अंत सांभाळला जातो. आदी सांभाळणं म्हणजे आदी तत्वाचा वेध घेणं. तो वेध ज्याला घेता आला त्याच्या जीवनाचा अंत देखील कृतकृत्यतेने होतो. याच्यासाठी ही सगळी खटपट आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. आवश्यक तो शेवट, येर अवघी खटपट, चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. आदी तत्वाचा वेध घेणारा असा एखादाच असतो. म्हणजे बरेचसे लोक या साधनेच्या उपासनेच्या वाटेलाच जात नाही. काही जण जातात ते मध्ये सोडून देतात. एखादाच विरळा असतो की जो मुक्कामी पोचतो म्हणजे तत्वाची अनुभूती घेतो. तुका होऊनी निराळा, क्षरा अक्षरा वेगळा, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादे. क्षर अक्षर याच्यापेक्षा वेगळं वरचं पुरुषोत्तम तत्व ते मी आहे.
आणि हे वेदांमध्ये सांगितलेलं तत्वज्ञान माझ्या मुखवाटे कसं आलं तर विठ्ठल प्रसादे, विठ्ठलाच्या कृपा प्रसादाने. असा सगळा हा ज्ञानाचा प्रवास सांगितलेला आहे. 15व्या अध्यायामध्ये तो सांगितलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पुरुषोत्तमाविषयी बोलणं हे कसं आहे, जसं बुडणाऱ्याची गोष्ट वर्णन करून काठावर उभा असलेला माणूस सांगतो त्याप्रमाणे हे आहे. म्हणजे तो काठावरचा माणूस असं सांगत असतो की अहो तो अमुक अमुक बुडला, त्याच्यानं नाकातोंडात पाणी गेलं, तो असा गटांगळ्या खात होता, हातपाय मारत होता. पण प्रत्यक्ष त्याला काय होतं तर हा हा काठावरचा माणूस नाही सांगू शकत, कारण त्याला तो अनुभव नसतो आलेला. तर तसं पुरुषोत्तमाविषयी बोलणं हे असंच आहे. जेव्हा त्याच्याशी एकरूपत्व प्राप्त होतं तेव्हा बोलण्यासारखं काही राहत नाही. मग रामकृष्ण परमहंसांनी दिलेला दृष्टांत म्हणजे मिठाची बाहुली समुद्र मापायला गेली आणि आता ती समुद्र मापायला गेली तर ती विरघळून गेली पाण्यामध्ये. आणि आता काय झालं तिचं हे आता कोणाला विचारायला पाहिजे, तिलाच विचारायला पाहिजे म्हणजे काय झालं ते. पण विचारायला गेलं तर ती आहे कुठे जागेवर, ती तर विरघळून गेलीये. तर अशी तत्वाशी पूर्ण एकरूपता प्राप्त झालेल्या व्यक्तीला सर्वविद असं म्हटलेलं आहे. आणि असा मनुष्य माझ्या भजनासाठी भक्तीसाठी योग्य आहे असं सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गगन जैसे आलिंगना गगनाचिया. म्हणजे गगनाला आलिंगन द्यायला पाहिजे, द्यायचं असेल तर गगनच व्हायला लागेल. त्याप्रमाणे ज्याला आत्मस्वरूपाचा बोध झाला तोच खऱ्या अर्थाने माझं भजन करू शकतो. अशी ही समरसतेची एकरूपतेची अवस्था या अर्थाने भजती माम, भजन हा शब्द आलेला आहे. भक्ती आणि भजन या दोन्ही शब्दामध्ये भज हाच धातू आहे. आणि आपल्याला माहितीये की समर्थांनी केलेली व्याख्या जो विभक्त नव्हे तो भक्त, आत्मनिवेदन भक्ती असं तिला म्हटलेलं आहे. आणि आजच्या स्वाध्यायाच्या श्लोकामध्ये सुद्धा भजती माम हे याच अर्थाने आलेलं आहे. म्हणजे स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेत किंवा वेगळ्या शब्दात सांगायचं तर भगवत भावात अखंड राहणं यालाच भजन किंवा भक्ती म्हटलेलं आहे. हा 15व्या अध्यायातला शेवटून दुसरा श्लोक आहे आणि याच्यानंतरचा जो श्लोक तो नित्यपाठामध्ये नाहीये, पण त्याच्यामध्ये एक असा पूर्णतेचा आनंद व्यक्त होतो, प्रकट होतो. इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत असा तो श्लोक आहे. कुठल्याच अध्यायाच्या शेवटी अशी कृतार्थतेची परिपूर्णतेची अवस्था सांगणारा श्लोक नाहीये. हे गुह्यतम शास्त्र आहे, सगळ्यात गहन असं शास्त्र आहे आणि ते माझ्याकडनं तुला सांगितलं गेलंय. म्हणजे भगवंत सुद्धा इथे मी ते सांगितलंय असं म्हणत नाहीयेत, माझ्याकडनं सांगितलं गेलंय असं ते म्हणतात. मग मध्ये कोणी इंटरप्रेटर नाही, मध्यस्थ नाही, थेट भगवंताच्या मुखातनं आलेलं आहे. ते तत्व जाणून घे, अनुभूतीने जाणून घे आणि जाणता हो. अशा प्रकारे जाणून तू जाणता हो, बुद्धिमान हो, कृतकृत्य हो. कृतकृत्य याचा शब्दशः अर्थ कृतम कृत्यम येन सहा, ज्यांनी कर्तव्य कर्म पार पाडली आहेत असा मनुष्य. इथे कर्तव्य कर्म म्हणजे फक्त सांसारिक कर्तव्य असा अर्थ नाहीये, तर आपण ज्यासाठी जन्माला आलो आहोत ते ज्ञानप्राप्ती, आत्ताच आपण स्वामीजींच्या प्रबोधनात ऐकलं, ज्ञानप्राप्ती हे मुख्य कर्तव्य कर्म ज्यांनी पार पाडलं आणि म्हणून जो कृतकृत्य झाला आहे असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. आपल्याला सुद्धा आपल्या सद्गुरूंच्या कृपेने अशी कृतार्थता, कृतकृत्यता प्राप्त व्हावी अशी मी प्रार्थना करते आणि आजचा स्वाध्याय त्यांच्या चरणी अर्पण करते. हरि ओम तत्सत.